दोन दावे केले. एकाही ठिकाणी पिस्तूल लावलं मला असं म्हणलं असेल मी राजकारण सोडतो. एकाही ठिकाणी पिस्तूल लावलं म्हणलं नाही. माझ्या उजव्या बाजूला बघ कमरेला काय आहे आणि शर्ट वर करून तिथे पिस्तूल लोंबताना दिसलं, मी हसलो. आणि भाजपाला का बोलतो असं म्हणून विचारायचा संबंध काय? मग भाजपवाल्या प्रवक्त्यांनी मला विचारू द्या ना. भाजपचे नेते कार्यकर्ते विचारतील ना मग तुम्ही भाजपाचे नाही, तुम्ही का म्हणताय भाजपाच्या विरोधात का बोलतो, तुम्ही का पिस्तूल दाखवताय, तुम्हाला का मिरच्या लागतायत मी कोश्यारीला बोलल्यानंतर, कोलटकरला बोलल्यानंतर तुमचा का तिळपापड होतोय? नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? म्हणजे हा हल्ला झाला, आपण सीसीटीव्ही पाहिला, नेमकं का हल्ला झाला? मी एका दैनिकाच्या चॅनलच्या ऑफिसमध्ये डिबेटसाठी गेलो होतो. सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं. डिबेट शांततेत झाला. डिबेट झाल्यानंतर डिबेट छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या हरियाणामधल्या एका आमदाराच्या विरोधामध्ये होता आणि संबंध महाराष्ट्राचं एकमत होतं की त्यांना माफी मागितली पाहिजे, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. ते करत असताना मी त्या डिबेटमध्ये भगतसिंग कोश्यारी, श्रीपाद छिंदम, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर ह्या सगळ्या मंडळीत कसं शिवाजी महाराजांचा अपमान करतात आणि हे सगळ्यांची नाळ सावरकरनी लिहिलेल्या हिंदू पदपातशाही पुस्तकामध्ये जे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला काकतीय न्याय म्हणलं किंवा त्यांच्या इतर साहित्यामध्ये शिवाजी महाराजांचे जे गुण आहेत, परस्त्रीचा आदर करण्याचे वगैरे, त्याला तुम्ही अवगुण म्हणले, सद्गुण विकृती म्हणले, ह्या सगळ्याशी संबंध जोडला. ह्या सगळ्या लोकांचा संबंध शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीनंतर राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या विचारसरणी ह्याच होत्या ज्या कोलटकरच्या तोंडून बोलतायत, श्रीपाद छिंदमच्या. कोश्यारी महात्मा फुल्यांवर, सावित्रीबाई फुल्यांवर इतका अश्लाघ्य बोलला, शिवाजी महाराजांबद्दल इतका अश्लाघ्य बोलला, त्याला पद्मभूषण पुरस्कार तो मागे घ्या अशी मागणी केली मी डिबेटमध्ये. यानं संतापून बाहेर आल्यानंतर 5-6 गुंड होते, माझ्या आधी पुढे निघून गेले आणि मी फोनवर बोलत माझ्या प्रदेशाध्यक्षांना निघून जातोय दुसऱ्या दिशेने. मला बोलावून घेऊन शिवीगाळ केली. पुण्यात जिवंत राहायचं असेल तर कमरेला काय आहे बघ, भाजपाच्या विरोधात बोलायचं नाही आणि हर्षवर्धन सपकाळ तुझा कोण आहे का त्याची बाजू घेतो, त्याला बोलल्यास तुला का लागतो असं म्हणून मला लाथाबुक्यांनी मारहाण केली. 5-6 गुंड होते. कंप्लेंट दिली, पोलीस काय कारवाई करतात बघतोय. नाही, साधारणतः पण त्यांच्याकडूनही आरोप करण्यात आलाय की पहिलं तुम्ही त्यांना ठोकतो बोललात आणि त्यानंतर मग ते प्रयोग झाले आणि हा सगळा हल्ला केला. त्यामध्ये किती तथ्य आहे? फक्त सीसीटीव्ही दाखवा महाराष्ट्राला, एवढंच बोलेन मी. नाही, सीसीटीव्ही मध्ये आवाज येत नाही, रेकॉर्ड होत नाही. पण मी निघून जातो ना उजव्या बाजूला, मी त्यांच्या विरुद्ध बाजूला निघून जातोय, लांब गेलोय मी. आणि मग मला आवाज कोण देतंय, इशारा कोण करतंय, बोलवून कोण घेतंय, कळपामध्ये मला कोण घेतंय, कमरेचं पिस्तूल शर्टवर करून कोण बघ म्हणतंय. त्यातही म्हणजे त्यांनी 2 तथ्य आहेत. एका ठिकाणी तुम्ही असं ते आरोप करतात की एका ठिकाणी तुम्ही फक्त पिस्तूल दाखवलं, एका ठिकाणी बोलतात एका ठिकाणी तुम्हाला पिस्तूल लावलं, असं त्यांनी 2 दावे केले. एकाही ठिकाणी पिस्तूल लावलं मला असं म्हणलं असेल मी राजकारण सोडतो. एकाही ठिकाणी पिस्तूल लावलं म्हणलं नाही. माझ्या उजव्या बाजूला बघ कमरेला काय आहे आणि शर्ट वर करून तिथे पिस्तूल लोंबताना दिसलं, मी हसलो. आणि याला सगळं एक आठवड्याभराची पार्श्वभूमी आहे. आठवड्यापूर्वी तुम्ही एका डिबेट शो मध्येच शिव्या दिल्या होत्या त्यांना आणि त्यानंतर हा सगळा प्रसंग घडला असल्याचं आठवड्यापूर्वी असं म्हणजे काँग्रेसच्या संस्कृतीला एकूणच या शिव्या अशा या गोष्टी शोभत नाहीयेत. तुम्ही प्रवक्ते आहात, त्यामुळं त्यावेळेस असं काय घडलं होतं की तुम्ही शिव्या दिल्या? आजही ती डिबेट पब्लिक डोमेन मध्ये आहे. सगळी डिबेट काढा, दिसू द्या महाराष्ट्राला. साळुंके म्हणून साताऱ्याचे इतिहास तज्ज्ञ होते त्या डिबेटमध्ये, पैगंबर शेख होते, मालेगावच्या उपमहापौर होत्या, भाजपाचे प्रवक्ते होते, हा दामगुडे होता, मी होतो, अँकर होते. सगळ्याच्या डिबेट काढून बघा. सगळ्यात शेवटी हा माणूस माझ्या प्रदेशाध्यक्षाला 3, 4, 5 शिव्या देतोय, थांबत नाही. मग जे शब्द तो वापरतोय तोच शब्द उलटा मी त्याला वापरला. तेवढंच बोलावं ना जेवढं आपल्याला सहन होतं. मी जर सुरुवात केली असेल तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही संपादकांना विचारा, अँकरला विचारा, भाजपाच्या प्रवक्त्यांना, विरोधकांच्या प्रवक्त्यांना विचारा. मी कधीच शिवीगाळ करत नाही, मी कधीच व्यक्तिगत हल्ला करत नाही, मी कधीच पातळी सोडत नाही. पण आम्ही शिव्या खायच्या असा जर दंड कोण घालू पाहत असेल तर ते नाही ना होणार. त्यामुळे तुम्ही तेवढंच बोलावं समोरच्यानी जेवढे त्याला सहन होईल. अजून एक दावा केलाय की ते म्हणतात की माझ्यावरती एकही गुन्हा दाखल नाहीये, परंतु हनुमंत पवार यांच्यावरती 26 गुन्हे दाखल आहेत आणि त्यामध्ये फसवणुकीचे देखील गुन्हे आहेत. सकाळसारखं जबाबदार माध्यम आहे तुमचं. सकाळ वाचण्यात आम्ही लहानाचे मोठे झालो. सकाळला माझी विनंती आहे, माझ्यावर विश्वास ठेवू नका, त्याच्यावर ठेवू नका. तुम्ही माझ्या गुन्ह्याची माहिती मागवा, मिळू शकते, दाखवा महाराष्ट्राला. पण असे काही एकही गुन्हा माझ्यावर दाखल नाही. एक आंदोलनातला गुन्हा होता, आणखी काय रस्त्यावरच्या आंदोलनातले गुन्हे असतील तर, बाकी एकही गुन्हा नाही. असेल तर मला काढून दाखवा, महाराष्ट्राला दाखवा, मलाही माहित होईल.
म्हणजे जे काही गुन्हे दाखल आहेत ते फक्त राजकीय गुन्हे ते दाखल पण आहेत. नाहीयेत. मी तेही म्हणतो, मला माहित नाही. माझ्यावर एक गुन्हा होता मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर मी आक्रमक आंदोलन केल्याचा. त्या गुन्ह्याचा निकाल लागला, त्याचा निकालपत्र माझ्याकडे आहे. हे सोडून माझ्यावर एकही वैयक्तिक गुन्हा दाखल नाही. पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका, दामगुडीवर ठेवा आणि त्याला ते गुन्हे मागून घ्यायला सांगा आणि तुम्ही दाखवा महाराष्ट्राला. हा हनुमंत पवार, हा विद्यार्थी आंदोलनातला महाराष्ट्राला माहित आहे. हा हनुमंत पवार शेतकरी आंदोलनातला माहित आहे. हा हनुमंत पवार ज्ञानोबा तुकोबापासून शिवशाहू फुले आंबेडकरांपर्यंतच्या व्याख्यानाचा माहित आहे. हा हनुमंत पवार गांधीजीच्या मार्गावर चालणारा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. गुन्हेगार नाही आम्ही. पिस्तूल घेऊन हिंडायचा डरपोकपणा आमच्या रक्तात नाही. आम्ही निर्भयपणे, निडरपणे बाबासाहेबांचं संविधान घेऊन लोकांमध्ये काम करतो. ज्या पद्धतीने तुम्ही सबूत मागताय की काय गुन्हे दाखल आहेत, त्याच पद्धतीने ते पण म्हणतायत की मी भाजपाचा कार्यकर्ता आहे असा जो दावा केला जातोय त्याचे काय पुरावे आहेत का? कारण का मी आजपर्यंत कुठलाही पदाधिकारी पद नाहीये माझ्याकडे किंवा मी 2 रुपयाची भाजपची पावती देखील फाडलेली नाही. मग कोणत्या आधारावरती आता सध्या ते भाजपचे कार्यकर्ते असं म्हणताय? नथुराम गोडसे मी संघाचं नाही असंच शेवटपर्यंत म्हणत होता. ही त्याचीच पिलावळ आहे. एस जयशंकर नावाचे परराष्ट्र मंत्री, त्यांच्या सोबत त्यांच्या ऑफिसमध्ये फोटो कुठल्या भाजपवाल्याचा आहे? पुण्यातल्या याचा आहे. निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत देशाच्या, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या कार्यालयामध्ये ह्याचा जाऊन फोटो काढतो. आहे कुण्या भाजपवाल्याचा दुसऱ्या? मोदी साहेबांच्या मूर्त्या वाटत हिंडतो, फडणवीस साहेबांसोबत, अमित शहा साहेबांसोबत याचे फोटो आहेत. अरे हाय भाजपाचं तर मान्य करा ना, का टाकायला जाऊन भांडण लपवत आहे? ते भाजप आणि त्यांच्याबरोबरचे जे कार्यकर्ते होते त्यांचा ते थेट संबंध आहे भाजपशी? भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत. आमच्या काँग्रेसच्या त्या भागामधल्या कार्यकर्त्यांनी नावं सांगितली, कुठं कोण आहे, कोणत्या पदावर आहे सांगितलं. आणि भाजपाला का बोलतो असं म्हणून विचारायचा संबंध काय? मग भाजपवाल्या प्रवक्त्यांनी मला विचारू द्या ना. भाजपचे नेते कार्यकर्ते विचारतील ना मग तुम्ही भाजपाचे नाही येत, तुम्ही का म्हणताय भाजपाच्या विरोधात का बोलतो? तुम्ही का पिस्तूल दाखवताय? तुम्हाला का मिरच्या लागतायत मी कोश्यारीला बोलल्यानंतर? कोलटकरला बोलल्यानंतर तुमचा का तिळपापड होतोय? श्रीपाद छिंदमला बोलल्यानंतर तुम्हाला का त्रास होतोय? कोश्यारीचं पद्मभूषण भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं मागे घ्यावा, दामगोड यांना लागायचं कारण काय? भाजपाच्या प्रवक्त्यांनी विचारलं असताना मला जाब होते ना अवधूत वाघ तिथं, त्यांनी आम्ही बघितलं असतं ना. मग हा का मध्ये पडतो? मग एकूणच या घटनेनंतर जी पोलिसांनी भूमिका घेतली, पोलिसांनी त्यांचं पिस्तूल जप्त केलेलं आहे आणि बाकीची कारवाई देखील पोलिसांकडून करण्यात येते, यावरती समाधानी आहात का? पोलिसांनी काल वेळेत आले, जॉईंट सीपी आले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आले स्वारगेट पोलीस स्टेशनचे. आम्हाला आनंद वाटला. सीसीटीव्ही फुटेज घेतलं, गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस तात्काळ केली. पण जी कलमं लावायला पाहिजे होती त्या कलमाच्या अगेन्स्ट त्यांना सोडून दिलं 2 तासात. मला जखम झालेली आहे, मला मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली. 6 जण होते. 6 जणांनी मारहाण केल्यानंतर दंगलीचा गुन्हा असतो, नाही लावला. आर्म ऍक्टचे गुन्हे कलम नाहीत लावली त्यांनी. त्यांना एक साधं कलम लावलं आणि सोडून दिलं आम्हाला मारण्यासाठी. तो सरेआम म्हणतोय मारू, तो हात उचलतोय. तुम्ही सीसीटीव्ही दाखवा पुन्हा पुन्हा. मी नाही हात उचलला, मी नाही प्रत्युत्तर दिलं. देता येतं, पण मला कायद्याचं राज्य मान्य आहे, मला संविधान मान्य आहे. आम्ही गांधीजींना मानणारे आहोत. आम्हाला हिंसा वाढवायची नाही, हिंसा पेरायची नाही. कोण वाचवते? देवेंद्रजी फडणवीस. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय 2 तासात सुटतात का? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी दबाव आणून पोलिसांच्या हात मोकळे सोडा, बघू कोण पिस्तूल लावून हिंडतंय, बघू कोण रस्त्यावर मारहाण करते. सरकारचं पाठबळ आहे, सरकारमध्ये बसलेल्या लोकांचं पाठबळ आहे. हा महाज आहे सत्तेचा, तोच बोलतोय. नक्कीच. सुदेश मिटकर, सरकारनामा, पुणे.